हेलो हेलो हेलो. तर झाले असे, नेक्स्ट डे सकाळी सनराईज बघायचा म्हणून 6:15 वाजताच टेरेसवर गेलो. पण सूर्यदेव आमच्या आधीच आलेले. म्हणतात ना, अर्ली बर्ड कॅचेस द व्ह्यू. तर तेच झाले. टेम्परेचर आहे फक्त 10 ते 12 डिग्री. कोल्ड एअर, हॉट सन, परफेक्ट कॉम्बो. मग फटाफट रेडी झालो, ब्रेकफास्ट केला आणि चालतच निघालो चितकुल एक्सप्लोअर करायला. रात्रीचा मी लख्ख चांदणे पाहिले होते आणि सकाळी हे व्ह्यूज. इथेच ट्रिप वसूल झाल्यासारखं वाटत होतं. ही माझी बहीण आणि मी हिची अनपेड फुल टाईम फोटोग्राफर. रात्री गोठलेली नदी आता वाहायला लागलेली. फोटोज व्हिडिओज घ्यायचा मोह आवरता आवरत नव्हता. चितकुल फिरताना आम्ही पहिले आलो माथी माता मंदिरात. एंट्रीज पहा काय मस्त आहे. आत गेल्यावर एकदम स्नो माउंटन बॅकड्रॉपसह डोंगर आणि देवतेचा इंस्टाग्राम वर्दी व्ह्यू. एंट्री केल्या केल्याच वाटले हेच आहे माझे हॅशटॅग स्पिरिच्युअल गोल्स. हा हिंदुस्तान का आखरी ढाबा देखना ना भूलिये. पण त्याहून जास्त फेमस होता तो लास्ट विलेज ऑफ इंडियाचा हा बोर्ड. त्या बोर्डसमोर फोटो घेतले. मग लक्षात आलं पुढचा प्रवास अजून बाकी आहे. चितकुलहून निघालो आणि वाट धरली पुढच्या प्रवासाची. गाडी अचानक स्लो झाली. बाहेर पाहिले तर अरेच्चा, हिमालयी ट्रॅफिक. एका बाजूला हळूहळू चालणाऱ्या मेंढ्या आणि त्यामागे स्नो कवर्ड माउंटन्स. त्या डोंगराकडे बघून असं वाटलं की हे असं काही आपण लहानपणी विंडोज XPच्या वॉलपेपरमध्येच पाहिलं होतं. मेंढ्यांचं पीसफुल दर्शन आणि स्नो माउंटन्सचे ब्लेसिंग्स घेतल्यानंतर आमचं पोट म्हणालं आता दर्शन पुरे, काहीतरी खायला द्या. मग आम्ही घेतला एक रॉयल लंच ब्रेक एका छोट्याशा पण सुरेख हॉटेलमध्ये. गरमागरम जेवण आले. अगदी पोटभर जेवलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला. मग गाडीने वळसा घेतला खाप संगमकडे. हा संगम आहे स्पिटी आणि सतलज नदीचा. इकडचे रस्ते इतके सुंदर आहेत ना, मग काय आम्ही परत रील्स वगैरे घेतले. आता मी हे रील्स पूर्ण सिरीज संपल्यानंतर पोस्ट करणार आहे. इथून निघालो आणि नेक्स्ट आम्हाला जायचं होतं ग्यू मॉनेस्ट्री बघायला. तिथे पोचलो आणि बघतो तर काय, एक ममी. हो, खऱ्याखुऱ्या ममीच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो, तेही हिमालयात. ही ममी आहे सांगा तेंजिया नावाच्या बुद्धिस्ट मॉन्कची, जे म्हणे 500 वर्षांपूर्वी समाधी स्थितीत गेले. सांगा तेंजिया यांनी गावासाठी जिवंत समाधी घेऊन स्वतःचा त्याग केला. ते म्हणे एवढ्या शुद्ध आणि सात्विक अवस्थेत समाधीला गेले की त्यांचं शरीर आजही सडलेलं नाही. ना कुठली केमिकल ट्रीटमेंट, ना फ्रीजिंग, फक्त निसर्ग, श्रद्धा आणि तपश्चर्या. 1975मध्ये एक भूकंप झाल्यावर ही ममी योगायोगानं सापडली आणि तिथून ती सगळ्यांसाठी एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक भेट ठरली. आजचा प्रवास संपला. एक सोनसळी संध्याकाळ. सूर्य जणू पायऱ्या पायऱ्यांनी डोंगराच्या मागे उतरतोय. त्याच्या मागून आकाशात पसरलेले गडद काळे ढग. संध्याकाळच्या त्या शांत क्षणात ना कोणी बोलत होते ना कुठले म्युझिक वाजत होते. आजच्या दिवसाचा क्लायमॅक्स होता हा हिमालयन स्टाईलचा वॉर्म डायनिंग एरिया आणि मस्त होममेड फूड. ताटात खूप काही नव्हतं पण पोटभर समाधान होतं.